तर मग मुलीच्या लग्नासाठी घेतले होते. मग त्यांनी 10% मला 10% मला पैसे दिले ते 10% मला पैसे दिले ते. मी त्यांना 3 वर्ष झालं 3 वर्ष झालं त्यांना मी पैसे त्यांना या वरच्यावर याच देत होतो. महिन्याला 4,000 देत होतो मी. 3 वर्ष झालं. मग त्यांनी काय केलं पैसे मी त्यांना मी माझ्याकडे ऑनलाईन दिलेले पैसे बी माझ्याकडे आहेत. ट्रान्सफर माझ्याकडे सगळे आहेत. आपण सगळं ठेवले त्यांचं. आणि ती काय म्हणत होता मला आत्ता 9 तारखेला की तू माझ्याकडे काम आली आहे नाही तर माझे पैसे डबल नाही दे. काय काम आले? काय काय त्यांचा काय धंदा? त्यांचा धंदा व्यवसाय त्यांचा 2 नंबर आहे सगळा. व्याजबाटा करतो, क्लब चालू आहे आणि बाकीचे इतर दारू धंदा बी त्यांचा चालू आहे. कारण का आम्ही त्यांचे काम करतो, त्यांचं रानात काम करतो, तुम्ही शर्डा राखत होतो, त्यांचे कुत्रे सांभाळत होतो, त्याच्या घरातले काय मदती काम करत होतो. आमचा महिना ठरला होता 12,000 रुपये महिना ठरला होता आम्हाला. पण त्यांनी आम्हाला फक्त मला किती द्यायचा महिन्याला 4,000 रुपये. कारण राहायला तिथं होतो ना मी, त्यामुळे माझं रूम भाडं ती सळकट करायचं. आणि नंतर माझे पैसे टाकल्यानंतर मग त्याचं मला काम परवडणार म्हणून मी काम सोडून दिलं. मी राहायला मी इकडं आलो दुसऱ्या कामावर. मग त्यामुळे त्याला मी याच वरच्यावर देत राहिलो. त्यांनी काय मग त्याचं पोरगं, त्याचा पुतण्या साहिल विनोद जाधव आणि जकब सुनील जाधव हे दोघंजण आले माझ्यापाशी रात्री 11:30 वाजता. मला घरनं जेवता ताटावून उचलून नेलं मला. चल मला तुला काकाने मुळले. मी गेलो तिथं. तर त्यांनी मी तिथं जाऊन मला आतमध्ये कोंडलं. त्यांनी मला कोंडून ठेवलं आणि तिथनं वर त्यांनी त्यांचा क्लब बंद होईस तर मला बसून ठेवलं. ज्या टाईम त्यांचा क्लब बंद झाला मग तिथनं मग मला त्यांनी पैसे दे नाही तर का मारला. मी म्हणलं मला जेव्हा पैसे दमा देईन, आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत. मग त्यांनी लिखी मारहाण चालू केली. मग का रोडने मारलं. किती जण होते मारहाण? मारहाण 9 जण होते. पण 4 जणांची माझी नाव आहेत. त्यांची नावं काय? 4 जणांची नाव आहेत. काय नाव? साहिल विनोद जाधव, जकब सुनील जाधव, विनोद दत्तू जाधव आणि अनुज जाधव. त्याच्या वडिलांचं नाव माहिती नाही. हे 4 नाव मला फिक्स माहिती आहे. बाकीचे अनुजचे 5 जण. नाव माहिती का? नाव नाही ना माहिती. अनुज होते. पोलिसांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? तुझं कसा तपास चालू? तपासात त्यांना जी अटक केले ती 4 केले अटक. पण बाकीचे अजून अटक केली. आता तुम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. अपेक्षा तुमच्यावरच आहे. तुमची काय भूमिका असणार? मी माझं म्हणे फक्त मला न्याय मिळवून द्या. माझ्या अन्याय झालेला आहे. त्यांच्यावर काय काय गुन्हे दाखल झाले? गुन्हे ते आपलं काय चालते येणार. आपण लिहायला वाचणार माणूस नाही, आपण काम करणार माणूस. आपलं माहीत नाही नेमकं गुन्हे कोणते टाकले कोणते नाही. मला फक्त न्याय मिळाला पाहिजे बस, एवढंच मला पाहिजे. बाकीचं काही नाही. तुमची पुढची भूमिका काय असणार? मला जर न्याय नाही मिळाला, मला लेकरू आहे, 2 पोरी आहेत, काय मग 3 पोर आहेत. मी त्यांचे सगळे घेऊन उपेशना बसणार. मी आपल्या कोर्टासमोर बसणार. आपले पोलीस स्टेशनवर आपलं देवाला माहीत नाही कोणत्या गोष्टी काय, पण आपण पोलीस स्टेशन जाऊन बसणार. तर मला न्याय मिळाला पाहिजे. हां तहसीलदार कुठं म्हणा तुम्ही तिथे जाऊन बसणार नाही. कारण आम्ही शाळेत शिकवलं माणसं नाही, आम्ही गरीब माणसं आहेत. काय त्यांनी या गोष्टी केल्यात ते आपलं माहीत नाही कोणत्या गोष्टी काय आहेत. पण आम्ही उपेशना जाऊन बसणार. मला न्याय मिळाला पाहिजे बस, एवढंच पाहिजे.